पहिल्या टप्प्यात नागपुरात 19 एप्रिलला मतदान आहे आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अशा प्रकारे सेल्फी पॉईंट लावण्यात आलेले आहे। आय एम प्राऊड वोटर नावाचं हे सेल्फी पॉईंट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून लावण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। हे बघा, वोट जरूरी है, हमारा कल हमारा वोट, अशा प्रकारचे होर्डिंग्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि जनजागृती जी आहे ती केली जाते। अगदी जिल्हा प्रशासनाच्या गेट बाहेर अशा प्रकारचं होर्डिंग जे आहे ते लावलेलं आहे। एकूणच नागपूर जिल्ह्यात यावेळेस नागपूर लोकसभा आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 75% मतदानाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी बघा ठिकठिकाणी अशा प्रकारचे होर्डिंग्स लावलेले आहे। नागपूर पास होणार का, मिशन डिस्टिंक्शन 75%, म्हणजे 75% मतदानाचं मिशन हाती घेण्यात आलेलं आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून आणि वर नागपूरकरांना एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, नागपूर तुम्ही पास होणार का? जे मिशन ठरवलेलं आहे 75% मतदानाचं ते मिशन पूर्ण होणार का? त्यासाठी प्रत्येकाने घराच्या बाहेर पडावं आणि मतदानासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, अशा प्रकारचे होर्डिंग्स ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे। एकूणच पहिल्या टप्प्यात 19 तारखेला मतदान आहे आणि त्या मतदानाचा टक्का वाढावा, 75%चं उद्दिष्ट पूर्ण व्हावं, नागपूरकर पास व्हावे म्हणून अशा प्रकारे अवेअरनेस करण्यासाठी होर्डिंग्स लावण्यात आले। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।